यांनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं ते महत्त्वाचा मुद्दा आपल्या म्हणजे आझादीचा अमृत महोत्सव आहे. या अनुषंगाने गव्हर्नमेंटनी घर घर तिरंगा हे अभियान राबवलेलं आहे. त्या अंतर्गत आपल्याला जेवढे आपले प्रॉपर्टी आहेत म्हणजे जेवढे घर आहेत आपल्या शहरामध्ये तिथे ध्वज लावणं अपेक्षित आहे. जसं यांनी माझ्या अगोदर सर्व डिटेल GR वगैरे संबंधित सगळं वाचून दिलं, त्यामुळे तुम्हाला त्यात काही अडचण नसावी. आता मुद्दा असा आहे की त्यांनी सांगितले जे स्वयंस्फूर्तीने लावत असेल स्वतःहून योग्य त्याला 20 रुपये त्याची प्राईज आहे. मग असं आपल्याला आलं की तो टेलर बघणं कोण शिवून घेईल ध्वजी व्यवस्थित आहे अपेक्षित आहे ना, तसं आम्ही आमच्याकडनं पण देखील प्रयत्न करतो. गणपती आम्ही आमच्याकडनं उपलब्ध करून आम्ही पण त्या याच्यावर राहतो, कारण ते कम्प्लीट त्या याच्यावरनं घेणार तेवढे आपल्याला लागेल तेवढे 18,000. आणि जसं काही गरीब असतात स्लम एरियातले राहतात ठीक आहे, अशा ठिकाणी आपण पुरवठा करू शकतो. परंतु तिथे साहजिक 20 रुपयाचं जरी प्राईज मिळत असेल ना तर एखाद्या टेलरच लागतं आहे त्यावर. जर तुम्ही सगळ्या शाळेने नियोजन करून घेतलं तर 20 रुपये आहे की तो आपल्या घरीच राहील. जे करू शकतात त्यांनी तर स्वयंस्फूर्तीने केलं तर फार चांगलं. आता मग शेवटी आणि आता सध्यात आपल्याला ध्वज आपल्या घरावर लावणं आहे आणि आपल्यासाठी पण एक ही चांगली गोष्ट आहे ना. त्यामुळे स्वतःहून केलेलं बेटर आणि विद्यार्थी आणि शिक्षक असं माध्यम आहे की कोणती योजना पुरवायची म्हणजे तुमच्या मार्फत सहजतेने पोहोचू शकतो. म्हणून सर्वच खाजगी शाळा आणि कॉलेज आपण कॉलेज ITI म्हणजे सगळी आपली प्रॉपर्टी कव्हर होईल. आणि आपण पण उपलब्ध करण्याकरता प्रयत्न करतोय. नगर परिषद झाल्या जे गरजू आहे ते खरंच नाही करू शकत 20 रुपये खर्च किंवा स्लम एरिया अशा ठिकाणी आपण पुरवणारच आहोत. आम्ही पण आमच्याकडे प्रयत्न सुरू करू किती घेण्याचा. म्हणजे तुम्ही सांगा किती झाले किती तुम्ही कम्युनिकेशन ठेवा म्हणजे बिफोर आपण ते करून घेऊ उपलब्ध करून. क्रांती दिना दिवशी रॅली हो, क्रांती दिनाच्या दिवशी रॅलीचं पण आयोजन केलेलं आहे. त्या अनुषंगाने पण त्यांना दिली आहे माहिती सर. सध्या तरी हाच कार्यक्रम आहे, परंतु असू शकतो 1 ते 15 तारखेपर्यंत अजून कोणते कार्यक्रम येऊ शकतो. बदल झाले तसे त्या आपल्याला ते फक्त राबवायचे सगळ्यांनी संयुक्त करून खाजगी शाळा आणि नगर परिषद शाळा आपल्या ते आपण संयुक्तरित्या करू. काही अडचण असेल तर विचारा. बाकी तुमचं सहकार्य मिळेल हे अपेक्षित माझं 2 शब्द. हा ध्वज जर मॅडम इथं आकोट नगरपालिकेत कुठं एका ठिकाणी जर समजा अवेलेबल असला उपलब्ध असला तर सर्व शाळांना तो सोयीचा होईल. आज आपल्या अकोट शहरामध्ये ध्वज मिळत नाही, डायरेक्ट जा लागते अकोला आणि एक ध्वज मॅडम 500 ते 600 रुपयाचा आहे. हा आणि आमच्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत प्रायमरी लेवलचे विद्यार्थी आहेत, गरीब परिसरातील गरीब भागातील विद्यार्थी आहेत, 20 रुपये किंवा 10 रुपये मॅडम द्यायला तयार नाही. तर त्याची जर किंमत अशी 50-100 असली तर ते आम्ही मिळू शकतो. त्याची जर किंमत 300-400 रुपये असली ते शक्य नाही आहे मॅडम. म्हणजे 70% टार्गेट होणं थोडंसं अवघड आहे. या संदर्भात मला पुरवठादाराचे 2-3 फोन आले, परंतु मी त्यांना असं क्लिअरली सांगितलं नाही की आम्हाला पाहिजेत म्हणून. कारण की क्लिअरली जर सांगितलं त्यानं जर आपल्या अंगावर आणून टाकलं तर ते आपल्याला खरेदी करून घ्यावं लागेल आणि शासनाने आपल्याला द्यावं. कारण की जवळपास कलेक्टर ऑफिस मार्फत 70,000 रुपयाचा DD त्यांना गेलेला आहे. जिल्हा परिषद 35,000 कलेक्टर ऑफिसचा 70,000चा DD त्यांना गेलेला आहे. त्यामार्फत झेंडे जर आपल्याला पोचले तर मी मग सांगितलं की आपल्याला जर पोचले तर तुम्हाला बाकायदा लगेच इन्फॉर्म करून त्या पद्धतीनं त्यासाठीच ते पटसंख्या आणि कर्मचारी संख्या आपण घेतलेली आहे की लगेच त्या पद्धतीनं आपल्याला 70%च्या हिशोबाने किंवा 80% जसे बसतील तसे 50%, 60%, 70%, 100% बसले तर 100% असे बसले ते त्या पद्धतीनं. जर नाही झालं तरी मी अग्रवालकडे हे केलेलं आहे, कॉम्बिनेशन त्यांचं ठेवलेलं आहे की जर समजा आम्हाला लागले तर तो आपल्याला 2 दिवसात झेंडे उपलब्ध करून देईल. हा बस तसं असलं म्हणजे सर्व शाळेवाले एका ठिकाणी